आमच्या तारणाऱ्या जिवंत आणि गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत। सत्य जीवन मीच आहे, मार्ग सत्य जीवन या जीवनाला देण्यासाठी, त्या जीवनाला देण्यासाठी आजच्या मननाकरिता देवाचे वचन एस्तेर अध्याय 4 12 ते 17 ही वचने। एस्तेर अध्याय 4 12 ते 17 ही वचने। एस्तेरचे हे म्हणणे मर्दखयास कळविण्यात आले, तेव्हा त्याने त्याच्या हस्ते एस्तेरला सांगून पाठविले की तू राजमंदिरात आहेस म्हणून तू यहुदी लोकातून वाचून राहशील असे तुझ्या मनास वाटू देऊ नको। तू या प्रसंगी गप्प राहिलीस तरी दुसऱ्या कोठूनही यहुद्यांची सुटका व उद्धार होईलच, पण मग तुझा व तुझ्या बापाच्या घराण्याचा नाश होईल। तुला या असल्याच प्रसंगासाठी राजपद प्राप्त झाले नसेल, कशावरून? मग एस्तेरने मर्दखयास उलट निरोप पाठविला की जा, शूशन येथले सर्व यहुदी जमवा, माझ्याकरिता उपास करा, 3 दिवस व 3 रात्री अन्नोदन सेवू नका। मीही आपल्या दासीसह तसाच उपास करीन। असल्या स्थितीत नियमाविरुद्ध मी आत राजाकडे जाईन, मग मी मेले तर मेले। मर्दखयाने जाऊन एस्तेरच्या आज्ञेप्रमाणे सर्व काही केले। प्रभू परमेश्वर या वचनांद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो। प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपणा सर्वांना सलाम। आजचे वाचलेले शास्त्र भाग एस्तर 4 अध्याय वचन 12 ते 17। वाचलेल्या वचनामध्ये आपण पाहतो की यहुदी सर्व लोकांवर एक मोठी समस्या आली आहे। हे सर्व समस्याचं कारस्थान करणारा जो व्यक्ती आहे त्याचं नाव हामान असे होते। हामानाची अशी योजना होती की सर्व यहुदियांना नाश करावे, आणि या परिस्थितीमध्ये मोर्दकी नावाचा एक व्यक्ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो, आणि मोर्दकी राणी एस्तेरकडे एक बातमी पाठवतो आहे की राजाकडे विनंती करावी आणि आपल्या जातीच्या आपल्या सर्व यहुदी लोकांना वाचवावं।
महत्त्वाची गोष्ट ही की ही बातमी ऐकून राणी एस्तरने मुख्य 2 गोष्टी केलेल्या आपल्याला या ठिकाणी दिसतात. आणि त्या 2 गोष्टींपैकी सर्वप्रथम जी गोष्ट आहे ती आहे निडर प्रार्थना. दुसरी आहे निडर क्रिया. बोल्ड प्रेयर, बोल्ड ॲक्शन. हे शक्य नव्हते, परिस्थिती अनुकूल नव्हती, पण हे शक्य झाले निडर प्रार्थना व निडर ॲक्शनमुळे. काय माझ्या प्रियानो, आज आपले अनेक लोक नाश पावत आहेत. आपण कोणती ॲक्शन घेतो? काय ज्या प्रकारे राणी एस्तरला कळालं की तिचे लोक संकटात आहेत, त्यावेळेस तिने कुठलीही पर्वा न करता निडर प्रार्थनेचा निर्णय घेतला. त्याचबरोबर केवळ प्रार्थना करूनच नाही, परंतु ती त्या दशेमध्ये जे राजासमोर जाणं कठीण होतं, अशा दशेमध्येही तिने निडर ॲक्शन घेतला आणि राजाकडे ती गेली. आणि त्याचा परिणाम आपण पाहतो की राजा श्रेयस यांनी राणी एस्तरची गोष्ट ऐकून आपण पाहतो की हामानाला दंड देण्यात आला आणि सर्व यहुदींचा बचाव झाला. माझे प्रियानो, काय आपण आपल्या लोकांसाठी, जे लोक आज समस्येत आहेत, जे लोक आज तकलीफेत आहेत, अशांसाठी कुठलं ॲक्शन आपण घेतो? काय आमची प्रार्थना आहे का? काय आपण ॲक्शन करत आहोत का? काय आपण निडर कार्य करत आहोत का? जर नाही तर या आपण आपल्या लोकांसाठी निडर प्रार्थना व निडर कार्य करूया, ज्यामुळे आमचे लोक वाचवले जातील आणि देवाचं गौरव होईल. प्रार्थना करू. देवा, धन्यवाद या सुंदर क्षणी, सुंदर वचनाकरवी बोललंस. आणि तुझं वचन सांगते प्रभू, ज्या प्रकारे राणी एस्तरने आपल्या लोकांसाठी आपल्या जीवाची पर्वा केली नाही आणि न घाबरता प्रभू देवबापा ती राजापुढे उभी झालेली आहे आणि आपल्या लोकांचं जीवन तिने वाचवला. हा प्रभू, आम्हीही एक मध्यस्थीच्या रूपामध्ये आमच्या लोकांसाठी प्रभू तुझ्यासमोर उभे राहणारे असे तू आम्हाला कर, जेणेकरून प्रभू आमचे लोक वाचतील आणि तुला गौरव देतील. धन्यवाद. प्रार्थना ऐकलीस, प्रभू येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन. मिळते ते राज याचनाया येशू जवळी याचनाया येशू जवळी पाप क्षमा मिळे शोधा म्हणजे सापडे धोका म्हणजे उघडे मागा म्हणजे ते मिळे हे बोल येशूचे शोधा म्हणजे सापडे धोका म्हणजे उघडे शोधा म्हणजे सापडे धोका. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.